मी पिंटू विठ्ठल बंडगर, माजी सरपंच आनगढाळ, तसेच उदनवाडी पंचायत समिती गणाचा पुरोगामी अध्यक्ष. येणाऱ्या आता आपल्या सांगोला तालुक्याचे लाडकं नेतृत्व माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार यांचा येत्या 3 तारखेला वाढदिवस आहे. तरी त्याच्या प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनभरून शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या कामाची हातोटी म्हटलं तर ते 24 तासातले जवळजवळ 17 ते 18 तास काम करतात. असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे. अगदी कसलाही निष्कलंक निर्व्यसनी असं अतिशय उमदं नेतृत्व असं आपल्या तालुक्याचं आहे. आणि ते आपण सर्वांनी मिळून हे कायमस्वरूपी जपलं पाहिजे. ह्याच त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर त्यांची भूमिका ही अतिशय आक्रमक असते. आणि दुसरी गोष्ट येणारी जी आपल्या मुंबईमध्ये जी विधानसभेची हे असतं अधिवेशन असतं, त्या अधिवेशनाला ते कंटिन्यू हजर असतात. सगळ्याच्या अगोदर असतात आणि सगळ्याच्या शेवटी ते येतात. असं पूर्णपणे 100% तालुक्यासाठी वेळ देणारं नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाला आमच्यातर्फे लाल सलाम. भरपूर 100% वेळ देतात. अगदी आत्तापर्यंत मी केलेला फोन कधीही रिसीव झाला नाही असं झालं नाही. जर झाला असेल कधी मीटिंगमध्ये वगैरे तर रिप्लाय परत येतो त्यांचा, PA फोन उचलतो. 100% वेळ देतात. आणि कसं असते, चांगल्या माणसालाच नावं ठेवणारी लोक जास्त असतात. हां, कसं आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात, बाबळीच्या झाडाला मारत नाहीत. त्यामुळं त्याच्यावरती जास्त आपण लय डोक्यात घ्यायचंच नाही. 100% राहणार आणि कायमस्वरूपी राहणार. जसे आबासाहेब होते त्या आता आबासाहेबांची बरोबरी ते म्हणतात, पण खरोखरच दुसरे आबासाहेबच आहेत. ते त्यांच्यापेक्षाही पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यापेक्षाही थोडंसं वरचढ काम करतील असं आमचा विश्वास आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात म्हटलं तर आपलं जी पूर्वीपासून जी पंचायत समिती आपल्या तालुक्याच्या ताब्यात आहे तशी ती राखणार. 100% आपला चांगला अगदी 70 ते 75 ते 80% आपला विजय होणार येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.